श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 36. अष्टमस्कंध. देवदैत्यांचे युद्ध तर नेहमीच सुरू असते. आता या शापामुळे देव युद्धात घायाळ झाले. दैत्य बलवान झाले. त्यांनी इंद्रपद बळकाविले. इंद्र खरोखर दरिद्री झाला. सर्व देवगण ब्रह्माकडे गेले आणि विनंती करू लागले की या आपत्तीतून आम्हाला सोडवा. ब्रह्मदेवांनी एकाग्रचित्ताने भगवंताचे स्मरण केले आणि प्रसन्नतेने म्हणाले, मी शंकर, तुम्ही दैत्य, मानव, पशुपक्षी, चराचर ज्या भगवंताचेच अंश त्यांनाच आपण विनंती करू आणि उपायही विचारू की दैत्य निर्दालन कसे करावे. खरे तर भगवंताच्या दृष्टीने पाहिले तर सर्वच जण त्यांचे अंशरूप असल्याने भगवंतांच्या मनात कुणाबद्दलही दुजाभाव नाही. त्यांना कुणी वंद्य वाटत नाही, कुणी स्तुत्य वाटत नाही, कुणी आदरणीय वाटत नाही, कुणी उपेक्षणीय वाटत नाही, कुणी प्रेय नाही, कुणी द्वेष्य नाही. तरीही विश्वाच्या ज्या 3 स्थिती आहेत, 3 अवस्था आहेत, तो चक्रनेमी क्रम राखण्यासाठी त्यांना सत्व, रज, तम गुणान्वित अवतार धारण करावे लागतात. श्रीहरींना वाटले तर दैत्यांचा निष्पाती केवळ संकल्पानेही करू शकले असते. तथापि नीतिशास्त्राचा वस्तुपाठ द्यावा म्हणून भगवंतांनी देवांना सांगितले, तुम्ही अमृत मंथन करा. त्यासाठी दैत्यांचीही मदत घ्या. असुरांना सध्या काळ अनुकूल आहे, तेव्हा तुम्हाला अनुकूलता लाभेपर्यंत दैत्यांशी समेटाने वागा. कौरव पांडवांचे वैमनस्य होते. पांडवांना जिंकून कौरवांनी त्यांना वनवासात धाडले होते. त्यावेळी पांडवांना खिजविण्यासाठी दुर्योधन सर्व ऐश्वर्यासह पांडवांकडे निघाला होता. रस्त्यातच त्याचे चित्रसेन गंधर्वाबरोबर युद्ध झाले. दुर्योधनाला बंदिवान केले. युधिष्ठिराकडे बातमी आली. भीमादी सर्वजण बरे झाले. परस्पर उत्तर मिळाले असे म्हणू लागले. पण धर्मराज म्हणाले, जा, दुर्योधनाला सोडवा. इतर सर्व म्हणाले, आपण त्यांच्याशीच तर भांडतो आहोत. काट्याने काटा निघाला, बरे झाले ना. धर्मराज म्हणाले, आपले भांडण आपल्यात राहील, पण परकीय आक्रमण फोडून झोडणारे असते. त्यामुळे परचक्राच्या वेळी वयम पंचाधिकम शतम हा न्याय आहे. तेव्हा हे देवांनो, दैत्यांशी समेट करा. अमृतप्राप्तीचे महत्त्व त्यांना पटवून द्या आणि समुद्र मंथन करा. मंदाराचल पर्वताची रवी, वासुकीचा दोर करा. एकीकडे दैत्य, दुसरीकडे देव रहा आणि समुद्र घुसळा. देवांनी श्रीहरींच्या आज्ञेप्रमाणे दैत्यांशी समेट केला आणि समुद्र मंथनाचा प्रस्ताव मांडला. आपल्या श्रमापेक्षा अधिक किंवा आपल्या पात्रतेपेक्षा अधिकाची अपेक्षा ठेवून काम करणारे दैत्यच असतात. ते लोभीविष्ट झाले. वस्तुतः स्वर्गाचे राज्य करताना दैत्यांशी युद्ध देव करीतच नव्हते. इंद्राचे राज्यपद मिळविण्यासाठी दैत्यच आक्रमक वागत होते. त्यांना त्यांच्या अतिलोभाची, मोहाची आणि त्यातून निर्माण झालेल्या क्रोधाची, फ्रौर्याची शिक्षा देणे हे नीतिसंमतच आहे. म्हणून देवांनी धूर्तपण अंगीकारले. अन्यथा रत्नप्राप्तीचा लोप देवांनी ठेवला असता तर देव दैत्यात फरकच काय राहिला असता. या दृष्टीने विचार केला तर पुढे रत्नप्राप्त होत असताना देवांनी दैत्यांना फसविले, हुलकावणी दिली असे जे आक्षेप विचक्षण घेत असतात ते सहजच फोल ठरतात. जीवन हा समुद्र आहे. विचार आणि बुद्धी यांच्या मंथनातून माणसाने कृती करत गेले तर ते रत्नासारखे दैदिप्यमान होते. सागरात पर्वत बुडणारच, पण तोच श्रीहरीने धारण केलेल्या कच्छप अवताराच्या पाठीवर ठेवला तर स्थिरही राहतो आणि घराघरा फिरतोही. परमेश्वराचे अधिष्ठान राखून माणसाने जीवनसागर घुसळला तरच रत्नकृती निर्माण होतील. त्यासाठी कोणतेही कर्म भगवंताला स्मरून करा आणि भगवंताला अर्पणही करा. समुद्र मंथनासाठी वासुकीचा दोर पर्वताभोवती गुंडाळला. त्यावेळी भगवंत वासुकीच्या मुखाकडे होते. त्यामुळे देवही त्याच पक्षात उभे राहिले. दैत्य असुर शेपटीकडे आले. त्यांना हा आपला अपमान वाटला. ते म्हणाले, आम्हीही सर्वविध आहोत, उच्च कुलोत्पन्न आहोत, त्यामुळे उत्तम आहोत. आम्ही उत्तमांगाकडे उभे राहू, अर्थात वासुकीच्या तोंडाकडे. ज्ञानाने, संस्काराने लीनता यावी लागते. असुरांना अहंकार होता, समदर्शित्व नव्हते. विद्या विनयेन शोभते म्हणतात. देवांनी असुरांचे म्हणणे मान्य केले. दैत्याला वाटले तसे सर्पाचे मुख उत्तमांग नाही, तो सगळाच पदनत आहे. शिवाय त्याची गतीही ऊर्ध्वगामी नाही, तो ससरूप व वक्रही आहे.